नमस्कार. बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरुस्तीच्या पाठात आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकणार आहोत. बायोगॅस संयंत्राचे थोड्या वेळाने अर्धवट आणि पूर्ण स्वच्छता करणे आवश्यक आहे. हे खात्री करेल की बायोगॅस संयंत्र सुरळीतपणे चालते. तसेच हे खात्री करेल की अनेक वर्षे बायोगॅस संयंत्र कार्यक्षमतेने काम करेल. प्रथम आपण देखरेख विभागात एक नजर टाकू. तर तुम्ही बायोगॅस संयंत्राचे देखरेख कशा प्रकारे कराल? रोजच्या रोज देखरेख करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य केले पाहिजे. नेहमी योग्य प्रमाणात जैव कचऱ्यासोबत पाणी एकत्र करावे. हे खात्री करेल की मिश्रण टँकमधून डायजेस्टर टँकमध्ये जैव कचऱ्याची वाहतूक सुरळीत होईल. जर वनस्पती कचरा टाकायचा असेल तर पाने चिरडून 1 ते 4 सेमी पर्यंत चिरून घ्यावी. डायजेस्टर टँकमध्ये जास्त प्रमाणात पेंढा टाकू नये, नाहीतर ते पचवण्यास अवघड आहे. तसेच झाडांच्या फांद्या आणि काठ्या टाळले पाहिजे. साबण, तेल, रासायनिक, कीटकसंहारक द्रव्य आणि कीटकनाशके टाकू नये. माती, वाळू किंवा दगड देखील टाकू नये. हे डायजेस्टरच्या तळाशी साठून राहील आणि वायू उत्पादन होण्यास अडचण येईल. जैव कचऱ्याचे प्रमाण पुरवणे संयंत्राचे आकार यावर अवलंबून आहे. डायजेस्टर टँकमध्ये जास्त प्रमाणात जैव कचरा टाकू नये. ह्यासाठी जैव कचरा जास्त टाकायचा नाही. जर जास्त टाकला तर डायजेस्टर टँकमध्ये पचनक्रियासाठी कमी वेळ लागेल. त्यामुळे फसफसण्याची क्रिया पूर्ण होणार नाही. न पचवता मळी टँकमध्ये खत बाहेर येईल. जर डायजेस्टर टँकमध्ये जैव कचरा कमी टाकला असेल तर वायूचे उत्पादन कमी होईल. पाणी साठणे नियमितपणे तपासले पाहिजे, नाहीतर नलिकेमधले पाणी गॅसच्या वाहतुकीत अडथळा आणतील. वायू नलिकेला उचलल्यामुळे डायजेस्टर टँकमध्ये पाणी परत येऊ शकते. तसेच मळीची वाहतूक मळी टँकमध्ये सुरळीतपणे पडते का ते तपासा. याची खात्री करा जेव्हा मळी टँक पूर्णपणे भरून जाते तेव्हा ही मळी टँकच्या बाहेर वाहते. ज्वालाग्रही वस्तू जसे पेटवणारी वस्तू आणि किंवा सिगारेट घुमटाच्या बाहेरील नळीच्या जवळ आणले नाही पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे जी 3 वर्षातून एकदा डायजेस्टर टँक मधली मळी पूर्णपणे काढली पाहिजे. हे सहसा गवंडी स्वतः करू शकतो. दाखवल्याप्रमाणे मिश्रण टँक आणि मळी टँक झाकून ठेवावे. हे खात्री करेल की योग्य स्वच्छता आणि बायोगॅस जवळ डासांची प्रजनन टाळण्यासाठी केले जाते.
आता आपण दुरूस्तीच्या विभागाकडे पाहू. बायोगॅस बर्नरची दुरूस्ती नेहमी एक योग्य तंत्रज्ञ यांनी केली पाहिजे. तुम्ही येथे बायोगॅस बर्नर पाहता. दुरूस्ती सुरू करण्यासाठी प्रथम रबरी नळी आणि बर्नर येथील गॅस वाहतूक बंद करून घ्या. हे करणे खूप महत्त्वाचे आहे. गॅस वाहतूक बंद केल्यानंतर तुम्ही येथे बिना ज्योतचे बर्नर पाहता. काही मिनिटे थांबून बर्नर पेटवून पहा आणि खात्री करून घ्या की गॅस वाहिनी बंद झाली आहे. आता बर्नरला जोडलेली रबरी नळी काढून टाका. बर्नरला जोडलेली रबरी नळीच्या वर जी घट्ट व्हूज क्लिप आहे ती सैल करा. एकदा का ती सैल झाली, रबरी नळी बाहेर खेचणे. आता गॅसचा आवाज तपासण्यासाठी आपल्या कानाजवळ रबरी नळी ठेवा. आवाज नाही म्हणजे गॅसचा प्रवाह नाही आणि दुरूस्तीचे काम सुरक्षितपणे करू शकतो. आता आपण बर्नरच्या भागांना वेगळे करणे सुरू करू. नंतर आपण बर्नरमधला कचरा काढून टाकू. चित्रात दाखवल्याप्रमाणे रबरी नळीला जोडणाऱ्या बर्नरद्वारे हवा फुंका. तसेच हे ज्वाला रिंग पर्यंत हवा सुरळीतपणे पोहोचते का हे तपासण्यासाठी मदत होईल. बर्नरला हलके ठोकून नंतर त्याची वरची बाजू खाली करा. तुम्ही बर्नरमधला कचरा पडताना पाहू शकता. जर हवा फुंकल्याने कडक कचरा काढता येऊ शकला नाही तर एक कोरडी घासणी वापरले जाऊ शकते. ज्वाला रिंग स्वच्छ करण्यासाठी एक पिन वापरून त्याच्या होलमध्ये समाविष्ट करा. रिंगचे स्वच्छ होल खात्री करेल की गॅसचे सुरळीतपणे प्रवाह आणि पूर्ण ज्योत. स्वच्छ रिंग अशा प्रकारे दिसेल. जे उल्लेखित आहे त्याच्या व्यतिरिक्त संयंत्राची नियतकालाने तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणी ही डायजेस्टर टँकच्या तळाशी तडा शोधण्यास मदत करेल. अन्यथा निर्माण झालेला बायोगॅस या तडांद्वारे वातावरणात बाहेर पडू शकतो. म्हणूनच लवकरात लवकर ह्या तडांना सीलबंद करणे. 3 वर्षातून एकदा गवंडी डायजेस्टर टँकच्या आतल्या भिंतीला पुन्हा रंग करतो. हे पांढरे सिमेंट आणि चिकटवण्यासाठी कृत्रिमचे मिश्रण वापरून केले जाते. जर तडा असेल तर तडांना सीलबंद करण्यास ह्या मिश्रणाची मदत होईल. हे मिश्रण तयार करण्यासाठी खालील प्रकारे वापरा. पाणी 2 लिटर. कृत्रिम चिकटवण्यास 250 ग्राम. पांढरे सिमेंट 2 किलो. व्यवस्थित मिसळा आणि वापरा. थोडक्यात ह्या ट्युटोरियलमध्ये आपण
बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे देखरेख आणि दुरूस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकलो. हा व्हिडिओ आयआयटी बॉम्बे मधील रूरल आयसीटी संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या संयुक्ताने तयार केले आहे. या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. मी रंजना भांबळे, स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य, आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.